नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर ईश्वरी आता मामीच्या पायात पैंजण घालायला जात असते. सुरुवातीला ती डाव्या पायात पैंजण घालते, नंतर मामीला सांगते की मामी दुसरा पाय पुढे करा. आता मामी लगेच उजवा पाय पुढे करते. आता उजवा पाय पुढे केल्यानंतर ईश्वरीला दिसतं तर त्या उजव्या पायाच्या घुंगरांमध्ये म्हणजेच त्या पायाच्या पैंजणामध्ये घुंगरू नसतं. आता ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की मामी हे काय, या पायाच्या पैंजणामध्ये घुंगरू नाही आहे, पडलं आहे का कुठे? ईश्वरी आता मनातच विचार करायला लागते की अच्छा, म्हणजे माझा जो मामीवर संशय होता तो खरा आहे. ती जी बाई उद्ध्वस्त करणारं आयुष्य होती तीच आहे, म्हणजे मामीचेच घुंगरू असतील ते. तेव्हा आता मामी तिच्याकडे बघते आणि म्हणते की काय गं ईश्वरी, काय बघतेस तू? ईश्वरी आता पटकन घाबरते आणि तिला विचार येतो की काय आता काय बोलावं मामीला. तेवढ्यात आता मामी म्हणायला लागते की एक मिनिट, अगं हे ना घुंगरू ना पडले होते आणि मी जाणारच होती गं सोनाराकडे हे घेऊन घुंगरू लावण्यासाठी, पण बघ ना किती आश्चर्य, तू तर मला पैंजणच दिलेत नवीत. खरंच खूप छान वाटलं आणि खूप छान आहे गं डिझाईन या पैंजणाची. तेव्हा ईश्वरी म्हणते की अच्छा. तेव्हा ती म्हणते की हो अगं खरंच, हे बघ ते पैंजणाची घुंगरू बघ माझ्याजवळ आहेत, आता हेच घुंगरू मी लावण्यासाठी जाणार होते. असं म्हणून मामी तिला लगेचच ते घुंगरू दाखवते. तेव्हा ईश्वरी म्हणते की अच्छा, मग बरं झालं की ते घुंगरू हे तुम्ही म्हणजे मी आणून दिले ते. ईश्वरीला ती म्हणते की खरंच मला पैंजणाची डिझाईन खूप आवडली हां ईश्वरी, थँक्यू सो मच. असं म्हणून मामी आता तिचं कौतुक करू लागते. आता मात्र ईश्वरीला आठवतं की तिला जिथे उदयकांत मेला होता, उदयकांत मेले असताना त्या ठिकाणी तिला ते पैंजणाचे घुंगरू सापडलेले होते. ते घुंगरू हे मग कोणाचे होते? ईश्वरीच्या डोक्यात विचार यायला लागतो की म्हणजे माझी चूक झाली, म्हणजे ते घुंगरू कुठल्या तरी दुसऱ्या बाईचे होते. कारण की मामीचं पैंजण इथे मामीजवळ आहे, म्हणजे तिचे घुंगरूही तिच्याजवळ आहे, याचा अर्थ ती बाई ना कोणीतरी दुसरी होती, ती मामी नव्हती. असं म्हणून आता ईश्वरी तिच्या दुसऱ्या पायावर लगेचच ते पैंजण घालायला लागते आणि मनातल्या मनातच वल्लरी विचार करते की ईश्वरी, तुला काय वाटलं की तू हे सगळं सहजरित्या करू शकशील? अगं मी जे काही करते ना ते कधीच तुला समजणार नाही. तुला तुझी चाल मी अगोदरच ओळखून ठेवली होती. तर तिला आठवतं फ्लॅशबॅकमध्ये की ईश्वरी आतमध्ये आलेली तेव्हा ईश्वरीने ते वाण देण्याचा प्रकार अगोदरच आजीला सांगून ठेवला होता. म्हणजे आजी, मी आज हळदी कुंकू करून वाण देते मामीला आणि नमुताईला, हे सगळं मी अगोदरच ऐकून ठेवलं होतं. आणि अचानकच हिच्या मनामध्ये पैंजण देण्याचा विचार कसा काय आला, याचा विचार अगोदरच मामीच्या डोक्यात येऊन गेलेला होता. म्हणजे अचानकच पैंजण कसं काय दिलं हा विचार मात्र मामीच्या डोक्यात होता. तर मामी विचार करते की हे सगळं जे काही करते ना ईश्वरी, या सगळ्या काही वेगळ्याच गोष्टी आहेत. म्हणून आता वल्लरीच्या डोक्यात काही वेगळंच फिरायला लागतं. ती लगेचच विचार करते की ईश्वरी, तुझ्या पुढच्या माझा विचार आहे, समजलं ना, आणि त्यामुळे तू कधीही मला हरवू शकणार नाही. मामीने त्याच वेळेला पूर्णपणे जुगाड करून ठेवलेला असतो आणि पैंजणाचे घुंगरू हे हरवलेले कुठेतरी सापडावेत म्हणून तिने हे सगळं केलेलं असतं. तर ईश्वरी विचार करते की मी खूप चुकीचा विचार करत होते मामीबद्दल. खरंच अर्णव सर म्हणतात तसंच आहे. मग त्यानंतर ईश्वरी म्हणते की नमुताई, आता मी तुझ्या पायात पैंजण घालून देते. आता ती वल्लरीच्या मामीच्या पायात पैंजण घालते. नंतर ती आता नमूकडे जाते, नमूला हळद कुंकू देते आणि नमूची ती आता ओटी भरते. ह्या सगळ्यामुळे नम्रता पण खूप खुश असते आणि ईश्वरीकडे ती बघत राहते. तेव्हा मग ईश्वरी तिला ओटी भरून म्हणजे तिला हिरवी साडीच देते आणि त्यानंतर म्हणते की नमुताई बघ, मी तुझ्यासाठी किती छान डिझाईन आणली आहे. तेव्हा नम्रता बघते आणि म्हणते की वाव ईशू, खरंच खूप सुंदर आहे गं डिझाईन, खरंच खूप सुंदर आणली आहेस तू. तेव्हा मग नम्रता म्हणते की घाल. मग ईश्वरी म्हणते की हो थांब, मी तुला तुझ्या पायांमध्ये घालून देते. अशा प्रकारे आता ईश्वरी तिच्या पायांमध्ये ते पैंजण घालून देत असते. नम्रताला खुश झालेलं पाहून वल्लरी बघते आणि म्हणते की ही मूर्ख, हिला तर काही माहीतच नाही. या ईश्वरीने कशासाठी आणि कोणत्या विचाराने पैंजण आणलेत हे मला फक्त माहीत आहे आणि मी हे सगळं जे काही करते ते याच्यासाठीच केलेलं आहे. ईश्वरी, तू कितीही हुशारा मार, कितीही डोकं चालव, परंतु मी कायम तुझ्या पुढेच असणार आहे. तर अर्णव पण हे सगळं अगदी आनंदाने बघत असतो. ईश्वरीचे हे जे काही सुरू आहे त्याला खूप कौतुक वाटत असतं. त्यानंतर मग आता ईश्वरी तिच्याकडे बघते आणि नंतर मग ती मामीला म्हणते की हे घ्या मामी, प्रसाद घ्या. आता ईश्वरी तिच्या हातावर प्रसाद ठेवते आणि मामी तर खूपच खुश असते. ईश्वरी आता जाऊन अर्णव, आजी आणि मामा या सगळ्यांना प्रसाद द्यायला जाते. अर्णव आता निघालेला असतो. तर अर्णव आता
आकाशसोबत ऑफिसला पोहोचतो. त्याला बोलवतो आणि म्हणतो की आकाश, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज इकडे ये. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो दादा बोल ना, काय झालं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ, म्हणजे आकाश, मला तुला एक गोष्ट बोलायची आहे. ते म्हणजे की आपले पुढचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स तुला बघायचे आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की म्हणजे दादा मला समजलं नाही, म्हणजे हे सगळं मी अगोदर बघितलेलं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की येस, तुला आता हे सगळं नवीन बघून घ्यायचं आहे. म्हणजे काही दिवस मी तुला ट्रेनिंगसाठी ठेवतो आहे आणि पुढचे आपले जे काही प्रोजेक्ट्स आहेत, मेन प्रोजेक्ट्स, ते सगळे तुला हँडल करायचे. आकाश म्हणतो की दादा, म्हणजे मी हे सगळं एकटा हँडल करणार आहे. तेव्हा तो म्हणतो की येस, यू हॅव टू डू इट. कारण मला इथून पुढे जर तुला बोर्ड मेंबरमध्ये ठेवायचं आहे तर तुला प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स आला पाहिजे. सो दॅट कोणी उद्या जाऊन मला बोललं नाही पाहिजे की तुला म्हणजे तुला एक्सपिरियन्स नाही आहे किंवा तू कुठल्याही गोष्टी हँडल केलेल्या नाही आहे. सो आत्तापासूनचे सगळे जे प्रोजेक्ट्स असतील किंवा त्याचे कटिंग असतील, कॉस्टिंग, काहीही प्रोजेक्ट शीट असतील, सगळं तुला हँडल करायचं आहे. आणि जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू मला विचारू शकतो, परंतु इथून पुढचे जे मेन डिसिजन्स आहेत ते तू हँडल करायचं. डिसिजन मेकिंग हे तुला दिलं आहे मी, आणि त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टींच्या प्रोजेक्ट्समधल्या एस्टिमेटेड व्हॅल्यूज हे सगळं तू हँडल करायचं आहे. आपलं फ्युचर प्लॅनिंग काय असेल, त्याच्याबद्दल स्कोप ऑफ रिस्क काय असू शकते, सगळं तुला बघायचं आहे. ओके, असं म्हणून आता अर्णव त्याला पूर्ण तयार करत असतो. तो म्हणतो की आता इथून पुढे मला आकाशला म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात अडकू द्यायचं नाही आहे की त्याला हे आलेलं नाही आहे किंवा त्याला हे जमत नाही आहे. या सगळ्या गोष्टी या त्याच्या विरुद्ध राहतील. ओके. तेव्हा मग आता लगेचच तो म्हणायला लागतो आकाश की दादा चालेल. अर्णव म्हणतो की जर काही अडलं तर तू मला विचार, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी या आपल्याला केल्या पाहिजेत. त्याच वेळेला इथे आता आकाश हा त्याच्याकडे बघतच राहतो आणि दादा निघून गेल्यावर तो विचार करतो की सिरियसली म्हणजे दादा माझ्याबद्दल किती विचार करतो. नम्रता प्रत्येक वेळेला म्हणत असते की दादा हा अजिबात माझा विचार करत नाही, पण तिला कधी कळेल की दादा हा माझा वेलविशर आहे. प्रत्येक वेळेला तो माझा विचार करतो. कळेल, नक्कीच कळेल. तेव्हा मग मामी आता पैंजण बघत असते आणि म्हणते की वा, ईश्वरीने वाण म्हणून पैंजण तर एकदम मस्त दिले आहे, डिझाईन तर एकदम सुंदर आहे या पैंजणाची. मामी ते पैंजण बघत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे मामा येतो आणि म्हणतो की अरे वा, ईश्वरीने दिलेले पैंजण हिला आवडलेले दिसत आहेत. मामाला तर मनातच आनंद झालेला असतो. मामा आता तिच्याजवळ येऊन तिला बोलूनच दाखवतो की काय वल्लरीबाई, म्हणजे तुम्हाला हे पैंजण खूप आवडलेत असं दिसत आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू अगदी काही वेगळंच आहे. म्हणजे आम्हाला आज काय बाई चांदीचे पैंजण मिळालेत, आनंद खूप ओसंडून वाहत आहे चेहऱ्यावरून. तेव्हा ती म्हणते की हो, झाला आहे आनंद मला, मग आता त्याचं काय करायचं, त्यानेही तुम्हाला प्रॉब्लेम आहे का. तेव्हा लगेच तो म्हणतो की नाही गं बाई, तुझ्या आनंदाचा मला का आला प्रॉब्लेम. म्हणजे मला तर याचं कौतुक वाटत आहे की ईश्वरीने काहीतरी केलं त्याचा तुला आनंद झाला आहे. म्हणजे तुमचं बरं आहे गं बाई, तुम्ही सणवार आले की तुमची आपली मजा असते. म्हणजे चांगले कपडे, नवीन कपडे, त्याचप्रमाणे नवीन दागदागिने, आणि बघ ना हे वाण म्हणून काय बोलणार का, म्हणजे वाण म्हणून चक्क तुम्ही हे सगळे असे सोन्याचे चांदीचे पदार्थ देता. म्हणजे आम्हा पुरुषांना त्यामुळे कॉम्प्लेक्स येतो ना. कितीही झालं तरीही हे सगळं हे जे काही आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाच स्त्रियांना दिलेल्या आहेत. म्हणजे आम्ही काय मजा करायची नाही. आमच्या हातावर काय येतो, तो फक्त पेढा येतो, प्रसाद म्हणून तो खायचा आणि गप्प बसायचं. बाकी आमच्याकडे काय येतं सांगा ना. म्हणजे तुम्हाला पेढाही मिळतो आणि त्याप्रमाणे हे सगळे असे दागिनेही मिळतात. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो मिळतातच, मग तशी रीतच आहे ना. तेव्हा लगेच ती म्हणते की हो. तो म्हणतो हो रीत आहे गं, पण मला सांग की तुझे जुने पैंजण काय ते घुंगरू लावायचे म्हणत होतीस, ते आणू का लावून. तेव्हा ती म्हणते की छे, आता त्या पैंजणांचा रोल संपलेला आहे, त्यामुळे आता काही नको. तेव्हा लगेच मामा म्हणतो की काय बोलतेस तू, रोल संपला वगैरे, म्हणजे मला काही समजलेलं नाही. तेव्हा ती म्हणते की राहू दे हो, तुम्हाला काही समजणारच नाही. मी जे काही बोलते त्या गोष्टी तुम्ही नका घेऊ मनाला लावून, होईल सगळं व्यवस्थित. तेव्हा लगेचच आता मामा तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की आमच्याही पुरुषांचा पुरुषार्थ दुखवला जातो गं, म्हणजे आम्हाला तुम्ही कधी असं काही देता का. अजिबातच नाही. काय तर ते प्रत्येक वेळेला फक्त प्रसाद आणि गोड मानून घ्यायचा. मग आम्ही पण ना या गोष्टीचा निषेधच करतो. आम्ही काय करतो, तुम्ही जसं स्त्रिया हळदी कुंकवाचा प्रोग्राम करता ना, तसं आम्ही पुरुषना काहीतरी गुलाल बुक्क्याचा कार्यक्रम करतो. देतो गुलाल वगैरे उधळून देतो एकमेकांच्या अंगावर, आणि काय वाटतो चैनी, वाटतो सोन्याचे गोष्टी, वाटतो अंगठ्या, असंच करत बसतो.
तेव्हा मग आता लगेच मामी म्हणते की हो तुमचं ना आपलं भलतंच काहीतरी असतं. तुमच्याशी बोलणं म्हणजे ना खरंच म्हणलं मला डोक्याला तापच झाल्यासारखे आहे. वल्लरी आता तिथून उठून निघून जाते. मामा म्हणतो की वा, म्हणजे मला तर कौतुक या गोष्टीचं वाटतं आहे की वल्लरी भांडते त्याचं नाही, वल्लरीला ईश्वरीमुळे आनंद झाला म्हणजे हे मला जरा वेगळं वाटलं. खरंच खूप कौतुक आहे ईश्वरीचं, असं म्हणून मामा मात्र खुश होत असतो. तर दुसरीकडे ईश्वरीचं काही ते वेगळं सुरू असतं. ईश्वरी ही अर्णवचा टॉवेलने चेहरा पूर्णपणे असा बांधून घेते, घट्ट करते आणि त्याला पूर्ण अंधार डोळ्यासमोर आणते. ईश्वरीने लाईट पण बंद केलेले असतात. आता अर्णव म्हणतो की एक मिनिट, कोण आहे तिकडे, कोण आहे, सोडा. तेव्हा ईश्वरी म्हणते की ओ सर, घाबरू नका, मी आहे, तुमची मिस इंदोर आहे. ईश्वरी म्हणते की थांबा जरा. अर्णव म्हणतो की कशावरून मिस इंदोर आहे? तेव्हा ती म्हणते की हो अहो मिस इंदोरच आहे मी, थांबा जरा, मला सांगा हे किती? तेव्हा मग तो म्हणतो की हे ना 3 आहे. ईश्वरी म्हणते की चीटिंग आहे, म्हणजे ना तुम्हाला दिसतंय. तो म्हणतो की मी असं रँडमली बोललो, मला काही दिसत नाही आहे. आणि हा अंधार का केला आहे तू असा मिस इंदोर, असं तो तिच्यावरती ओरडतो. मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर आता ना वरती बघा. तेव्हा तो म्हणतो की वरती कुठे? ईश्वरी म्हणते की हो वरती छतावरती बघा, वरती डोक्यावर तुमच्या काय दिसतंय ते. तेव्हा आता ईश्वरीने ते छान असं काहीतरी लावलेलं असतं, पूर्ण लाईट्स येत असतात आणि अंतराळासारखं फील होत असतं. पूर्ण स्पेस वगैरे त्या सगळ्यामध्ये लाईट्समध्ये दिसत असते. आता ईश्वरी ते बघते. अर्णवला म्हणते की ओ तुम्ही इथे बेडवरतीच बसा आणि झोपा आणि बघा कसं दिसतंय सगळं ते. तेव्हा अर्णव तिथे बेडवर बसतो आणि ईश्वरी म्हणते की कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज? तेव्हा मग ती सगळं त्याला बघायला सांगत असते आणि म्हणते की तुम्ही हे चित्र बघा, म्हणजे कसं ना तुम्हाला आनंद होईल. तेव्हा अर्णव ते आजूबाजूला बघतो आणि ईश्वरी त्याला डोळे बंद करायला सांगते आणि म्हणते की मला परत सांगा हे किती? तेव्हा अर्णव 2 असं सांगतो. तेव्हा तिच्या लक्षात येतं की ह्याला काही दिसत नाही आहे. तेव्हा मग आता ईश्वरी त्याला सांगते की अर्णव सर, खरंच भारी वाटतंय ना हे सगळं? अर्णव म्हणतो की मिस इंदोर पहिले हे बंद कर, मी तुझ्याशी बोलतो. तेव्हा आता ईश्वरी बंद करते. अर्णवला म्हणते की हे बघा, ह्याची कमाल होती सगळी. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर नक्की काय हे? तेव्हा ईश्वरी सांगते की अर्णव सर, हो हे ना अंतराळ आहे, म्हणजे अंतराळवीरचं सगळं आहे. तेव्हा अर्णव तिला सांगायला जातो की हे अंतराळवीर, मग नक्की काय? ते ईश्वरी म्हणते की हो तुमच्यासाठीच केलं ते सगळं, म्हणजे तुम्हाला चांगलं वाटावं ना त्याच्यासाठी, म्हणजे हे स्पेस वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसल्या की कसं तुम्हाला बरं वाटेल ना म्हणून. अर्णव म्हणतो की मला एक गोष्ट सांग मिस इंदोर, मी काही लहान मुलगा आहे काय गं, म्हणजे हे सगळे असे लायटिंग वगैरे दाखवून मला खुश करायला? ईश्वरी म्हणते की लहान मुलंच आहात तुम्ही, अहो इतकं सगळं छान केलं, म्हटलं तुम्हाला बरं वाटेल. इतके दिवस असेच तळमळत असता, नुसते घुटमळता, तुम्हाला काही झोप लागत नाही रात्रीची, नुसते विचार करत बसलेले असता, म्हणून म्हटलं तुमच्यासाठी हे खास सरप्राईज देऊया, तुम्हाला आवडेल ते. पण काय, तुमचं काहीतरी आपलं वेगळंच असतं. जाऊ दे, तुम्हाला ना कशाचं काहीच नाही आहे, नुसते अगदी बोरिंग आहात तुम्ही, भडकूचंद. तेव्हा अर्णव म्हणतो की काय काय बडबडतेस तू, आणि मला सांग हे सगळं बघून, म्हणजे हे सगळं भिंतीवरती वॉलवरती बघून खुश व्हायला मी काही लहान मुलगा आहे का, मला सांग. ईश्वरी म्हणते की हो असू द्या, आले मोठे शहाणे, तुम्ही फार मोठे साधनच असे, जाऊ द्या. तेव्हा मग आता अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर हे बघ, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या वेगळ्या गोष्टी आहेत, समजलं ना? तेव्हा अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी म्हणते की राहू दे, तुम्हाला काहीच कधी कळणार नाही, म्हणजे या सगळ्या गोष्टी मी कशासाठी केल्या, तुमचा आनंद बघण्यासाठी केल्या, पण ते तर काय तुम्हाला समजलेलंच नाही आहे. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की राहू दे, तुझा आनंद राहू दे, हे सगळं बचकाण्यासारखं करायचं आणि मग मला म्हणायचं की लायटिंग वगैरे लावून बघत बसा, त्यात काय मजा येणार आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की जाऊ दे. ईश्वरी म्हणते की हां तेच, आता तुमच्यासाठी कुठलं सरप्राईजच करायला नको, तुम्ही तुमचे असेच राहा नुसते भडकूचंद मोडमध्ये. अर्णव आता तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की आता मी झोपायला जातो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की झोपायला जात आहे, आता अगोदर तुम्ही एक काम करा, मी ना आता तुम्हाला चांगलंच करते, तुम्हाला माझं सरप्राईज आवडलेलं नाही ना, आता बघा तुम्हाला झोपूच देत नाही, असं तुमच्या कानामागे बडबड करत राहते ना की तुम्हाला झोपच लागणार नाही, तुमचे कान सतत उघडे राहतील, इतकी बडबड करत राहते तुमच्यासमोर. मग तेव्हा तुम्हाला वाटेल की मी ही मिस इंदोर किती शांत असते तेवढी बरी असते. आता तुम्ही बघाल की मिस इंदोर काय करू शकते. चला बसा इथे गपचूप, मी तुमचे कान खाणार आता, नुसती तुमची बडबड करून घेणार. त्यापेक्षा तुम्हाला असं वाटलं असतं की हे जर मी वरती बघितलं असतं आभाळाचं चित्र, तर ते किती बरं वाटलं असतं, आणि तेच मी बघितलं होतं, म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये ते सगळं आवडतं म्हणून मी ते बघितलं, नाही तर दुसऱ्या गोष्टी बघितल्या असत्या मी. तेव्हा आता हे सगळं बोलत असताना
तो मात्र गप्प असतो. आता तिचं तोंड तो बंद करून टाकतो. तिच्या तोंडाला तो असा हातच लावतो आणि म्हणतो की 1 मिनिट मिस इंदोर, जरा तुझं तोंड बंद कर, बस इथे बस. आता ईश्वरी तिला बसवते. ईश्वरीला तो बसवतो आणि म्हणतो की इथे गपचूप बस, मी तुझ्याशी बोलतो, काय बोलायचे ते. अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, जरा गप्प बस, जरा इथे बस, मी तुला काहीतरी देतो, डोळे बंद कर. आता ती डोळे बंद करून घेते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले, तू डोळे बंद करून घे. तेव्हा आता तो तिला जाऊन आणतो आणि ईश्वरी म्हणते की काय आणलं आहे तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो की थांब, डोळे अजून उघडू नको. आता अर्णव तिच्या जवळ बसतो आणि तिला म्हणतो की ठीक आहे मिस इंदोर, आता उघड डोळे. तेव्हा मग ती डोळे उघडते. त्यावेळेला बघते आणि म्हणते अर्णव सरांना, वाव पैंजण. तेव्हा अर्णव म्हणतो की हो तुझ्यासाठी आणलेलं आहे. तेव्हा ईश्वरी ते पाहून खूप खुश होते आणि म्हणते की अर्णव सर, हे पैंजण तुम्ही आता माझ्या पायात घालता. तेव्हा अर्णव म्हणतो की हो चालेल, तुला हवं असेल तर आपण आताच घालूया. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. ईश्वरी आता मनातच खूप खुश होते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू प्रत्येकासाठी काही ना काहीतरी काय आज केलेस ना, म्हणून आज हे तुझ्यासाठी, म्हणजे तू तर स्वतःसाठी काही घेतले नाही, म्हणून हे तुझ्यासाठी आज. तेव्हा अर्णवला ईश्वरी म्हणते की म्हणजे तुम्ही खरंच हे माझ्यासाठी आणले. तेव्हा तो म्हणतो की हो, मग तुझ्यासाठीच आणले, नाहीतर कोणासाठी. चल तुझा पाय पुढे कर, मी तुझ्या पायामध्ये ते अँकलेट घालून देतो. ईश्वरी म्हणते की अँकलेट नाही हो, त्याला पैंजण म्हणतात. तेव्हा तो म्हणतो की ओके तेच ते, आण तुझा पाय इथे, मी देतो घालून. तेव्हा ईश्वरी म्हणते की राहू दे, मी घालते. परंतु अर्णव म्हणतो की नाही, इथे आण, तू कसं सगळ्यांच्या पायात घातलं तसंच मी पण आता तुझ्या पायामध्ये घालणार. ईश्वरीला आता किती आनंद होतो ती शब्दात व्यक्त करू शकत नसते. अर्णव अक्षरशः स्वतःच्या पायावरती तिचा पाय ठेवून घेतो आणि तिला ते पैंजण घालून देत असतो. तेव्हा मग ईश्वरी ते बघते आणि तिच्या मनातून आनंद ओसंडून वाहत असतो. खूप खुशच असते. नंतर ती दुसरा पाय घेते आणि ते दुसऱ्या पायावरती पण ती ते पैंजण घालून देत असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हा पाय दे. तेव्हा पैंजण घालत असताना ती त्याच्याकडे अशी एकटक बघते आणि नंतर अर्णव म्हणतो की लुक्स व्हेरी नाईस, आणि मग तो तिथून उठतो आणि तिच्या बाजूला येऊन बसतो. ईश्वरी आता त्याला म्हणते की अर्णव सर बसा, इथे बसा ना बाजूला. तेव्हा तो बाजूला बसतो आणि नंतर मग ईश्वरी त्याला बघतच असते. ईश्वरीच्या मनात विचार येत असतो की अर्णव सर हे माझाही किती विचार करत असतात, म्हणजे किती काही झालं, कितीही असलं तरीही ते माझा विचार करतच असतात. नंतर तिचं लक्ष त्याच्या विचारांमध्ये असतं. तेव्हा अर्णव तिच्याकडे पटकन बघतो आणि तिला छान दिसतायत असं खुणावतो आणि बाजूला येऊन बसतो. ईश्वरीला म्हणतो की आवडले ना तुला. ती म्हणते की हो खूपच सुंदर आहे, खूप आवडलेत मला. तो म्हणतो की अँकलेट मला पण आवडलेत. ईश्वरी म्हणते की अँकलेट नाही हो, पैंजण म्हणतात त्याला. मग आता ती म्हणते की मला आवडले अर्णव सर, पण मला ना एका गोष्टीचं खरं उत्तर द्या हां, म्हणजे हे सगळं तुम्ही तुमच्या मनाने आणलं का. मला माहिती आहे ही आयडिया काही तुम्हाला सुचली नसणार आहे, ही आयडिया तुमची नाही आहे, बरोबर ना. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हां, म्हणजे आयडिया मला नाही सुचली आहे, आजीचा मला कॉल आला होता की मी आज ईश्वरीने काही ना काहीतरी सगळ्यांसाठी घेतलेलं आहे, पण तिने स्वतःसाठी काहीच घेतलेले नाही, त्यामुळे तू तिच्यासाठी काहीतरी आण. पण आजीने ही कल्पना मला दिली खरं, पण अँकलेट म्हणजे हे पैंजण आहे ना, ते मी स्वतःच्या मनानेच आणलं, म्हणजे काय द्यायचं हे तिने मला सांगितलं नव्हतं, पण हे मी स्वतःच्या मनाने चूज करून आणलं आहे. तेव्हा मग ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते की खरंच थँक्यू सो मच, थँक्यू, असं म्हणून ती आता त्याचे आभार मानते आणि नंतर त्याच्या खांद्यावरती अगदी त्याच्या हाताला धरून डोकं ठेवते आणि म्हणते की खरंच खूपच सुंदर आहे आणि तुमची ही आयडिया पण मला खरंच खूप आवडली. अर्णव म्हणतो की खरंच. ईश्वरी म्हणते की हो खूपच आवडली मला ही आयडिया. तेव्हा मग ती आता थँक्यू बोलत असते. तेव्हा अर्णव तिला जवळ घेतो आणि तिच्याही हातावर हात ठेवत असतो. तर इथे आजी आणि मामा दोघंही वाती वळत असतात. तेव्हा आता आजी म्हणते की बघितलंस का, हे असे वळायचे असतात. तेव्हा मामा म्हणतो की आई, मी तुला खरंच सांगू का, लहानपणापासून ते आतापर्यंत वाती वळणं ना मला कधीच जमलेलंच नव्हतं. तुला आठवतं आहे का लहानपणीची गोष्ट. तेव्हा आजी म्हणते की हो तर चांगलीच आठवते आहे. अरे लहानपणी मी तुला सांगितलं होतं, मी येईपर्यंत जरा वाती वळून ठेव, आणि तुला वाती वळून ठेवण्यास सांगितलं होतं आणि मी कामाला निघून गेले होते, आणि त्यानंतर येऊन बघते तर काय, हा कापूस असा सगळ्या कापसाचा विध्वंस करून ठेवला होतास तू. सगळीकडे नुसता कापूस करून ठेवला होता, एकही वात तुला धड वळायला जमलेली नव्हती हो ना. तेव्हा लगेचच आता तो म्हणतो की हो ना आई, अगं ते आठवलं ना की अजून पण हसायला येतं. आजी म्हणते की हो, तेव्हापासून ते आतापर्यंत तुला अजूनही वाती वळायला कधी जमलेलंच नाही.
मग लगेच मामा म्हणतो की हो गं, पण आपली सात्विकाताई ही अगदी तुझ्यासारखी छान अशा वाती वळायची ना, खरंच खूप सुंदर वाती वळायची त्या, ते दिवसच काही वेगळे होते, असं तो आजीला बोलून दाखवत असतो. तेव्हा मग आजी म्हणते की हो ना, म्हणजे सात्विका अगदी माहेरी पण देवाचे सगळे छान करायची, तसंच तिने सासरीही अगदी सगळं उत्तम केलं होतं. तेव्हा बाबा म्हणजेच मामा म्हणतो की आपले भाऊजी ही काही कमी नव्हत्या, रमाकांतराव ते पण इतके मोठे बिझनेसमॅन होते, इतके श्रीमंत, परंतु तरीही कधीही ऑफिसवरून आल्यानंतर देवापुढे दिवा लावायला त्यांना कधीही म्हणजे कधीच चुकवलं नाही. त्यांनी आले की देवासमोर नेहमी संध्याकाळी दिवा लावत असायचे. तेव्हा लगेच आता आजी म्हणते की हो ना, म्हणजे तसं वाटायचंच त्यांना, देवपुढे होते ते. तेव्हा लगेच आता मामा म्हणतो की हो, एकच त्यांचा असा गुण हा आपल्या अर्णवने घेतलेला नाही, तो दिवा लावत म्हणजे ते दिवा लावायलाच बघत नाही किंवा देवाकडे हातच जोडत नाही. म्हणजे आपले भाऊजी तर काय घरात दिवा लावायचे आणि आपला चिंटू काय मस्तपैकी त्याने बाहेर दिवे लावलेत आणि आपला कुलदीपक, हा बघ आला आपला कुलदीपक, असं म्हणून अर्णव तिथे आल्यावर मामा त्याच्याकडे बघून हसत असतो. आता त्याला लगेचच मामाला तो म्हणतो की मामा आणि त्याचे जोक्स सिरियसली. तेव्हा आता अर्णव आजीला विचारतो की मला जरा आईचा आणि बाबांचा फोटो आहे का, तर हवा होता. तेव्हा तो म्हणतो की हो, मला माहीत होतं की तुला तो फोटो कधीतरी लागणार, तेव्हा तू कधी मागितला नव्हता, पण माझी खात्री होती की त्या दोघांचा फोटो तू कधी ना कधीतरी मागणारच आहे, मी ठेवला आहे तो फोटो, असं म्हणून आता अर्णव आजी त्याला सांगते की कपाट उघड, तिकडच्या त्या एन्व्हलपमध्ये आईबाबांचा फोटो आहे ते बघ. तेव्हा मग अर्णव तो फोटो बघतो आणि तो पाहून त्याला खरंच खूप आनंद होतो. त्याचबरोबर आता अर्णव आजीला म्हणतो की आजी खरंच थँक्यू सो मच, कारण की अर्णवने इच्छा कधीही व्यक्त केलेली नसतानाही आजीने तो फोटो अगदी जपून ठेवलेला असतो. आजी म्हणते की चिंटू, मला माहीत होतं की कधी ना कधीतरी या फोटोची तुला आठवण येणार, हा फोटो तुला हवा असणार, त्यामुळेच मी अगदी जपून या दोघांचाही फोटो ठेवला होता. तर आता आजीला तो खरंच थँक्यू सो मच असं म्हणतो. आजी म्हणते की बरं ठीक आहे, तुला जर माझे आभार मानायचेच असतील ना, तर तू एक गोष्ट कर. तेव्हा तो म्हणतो की केली, मान्य केली, बोल काय करायचं आहे. तेव्हा आजी म्हणते की हो, आधी माझ्या इथे येऊन बस, मग मी तुला सांगतो. तेव्हा लगेचच आता इथे अर्णव म्हणतो की आजी एक गोष्ट लक्षात ठेव, पूजा वगैरे करायला सांगितलीस ना कोणती, तर मी करणार नाही. तेव्हा मग ती म्हणते की नाही रे बाबा, पूजा वगैरे मी काही करायला सांगत नाही आहे, इथे बस तर आधी. तेव्हा मग अर्णव तिथे येतो आणि आजी त्याला म्हणते की चिंटू बस आधी इथे. मामा बाजूला उठतो आणि म्हणतो की थांब, बस आईच्या शेजारी येऊन बस. तेव्हा आता अर्णव म्हणतो की आजी बघ, अजूनही सांगतोय की पूजा नको. आजी म्हणते की नाही रे, पूजा वगैरे काही नाही, पण ना एक गोष्ट हवी आहे, ती म्हणजे मलाच काय सगळ्यांना हवी असणार ती घरामध्ये. तेव्हा लगेच आता अर्णव म्हणतो की आजी काय म्हणतेस तू, नेमकी कोणती गोष्ट म्हणते. तेव्हा आजी म्हणते की अरे चिंटू, मी गोष्ट अशी सांगत आहे की आता ना सध्या तरी सगळं व्यवस्थित झालं आहे ना, मग मला ना पतवंट हवं आहे. तेव्हा लगेच अर्णव बघतच बसतो. ती म्हणते की मला ना छानसं असं गोंडस बाळ हवं आहे घरात. आता अर्णव तिच्याकडे बघायलाच लागतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी म्हणत असते की चला सगळ्यांनी नाश्त्याला. तोपर्यंत अर्णव पुढे येतो आणि अर्णव आणि तिच्या डोक्याची एकमेकांशी जोरात टक्कर होते. तेव्हा जोरात त्यांना लागतं. ईश्वरी म्हणते की काय करताय तुम्ही, आणि म्हणूनच अर्णवच्या हातचं जे काहीतरी कागद असतात ते खाली पडतात आणि ईश्वरी अर्णव त्याच वेळेला ते कागद घेण्यासाठी म्हणून दोघेही खाली बघतात आणि पुन्हा त्यांच्या डोक्याची टक्कर होते. ईश्वरी म्हणते की हे काय, तुमच्या आणि माझ्या डोक्याची टक्कर झाली बघा, नाही तर डोक्याला शिंग येतील, असं म्हणून ती पुन्हा एकदा डोक्याला टक्कर घेते. आजी ही नमूला सांगते की अगं, ईश्वरीसाठी ना छान साजूक तुपातले ड्रायफ्रूटचे लाडू बनवत आहे, बघ ना कसं झालं आहे बघ ना, असं म्हणून आजी आपली कौतुकाने तिच्या हातावर नम्रताच्या देत असते की कसं झालं आहे खाऊन सांग. पण लगेच नमू तिला अशी बोलून दाखवते की आजी सॉरी, पण इशूच्या नावाने हे केलं आहे ना, तर इशूच्या नावाने केलेलं मी काही घेऊ शकत नाही, सॉरी. असं आता तिने बोलल्याबरोबर आजीचा चेहरा मात्र अगदी अचंबित होतो. ती आजी अगदी वाईट नजरेने तिच्याकडे बघूच लागते. तर वल्लरीला मात्र हे पाहून खूप आनंद झालेला असतो. नेहमीप्रमाणे तिचं म्हणणं हे खरं होतं म्हणून. तर मामा इथे आता म्हणतो की वा वा, म्हणजे आहे तर खरी गोष्ट, असं म्हणून ईश्वरीला तो म्हणतो की हे रिपोर्ट कसले बघतेस तू. ती म्हणते की हो, हे रिपोर्ट आहेत. तेव्हा आता मामा ते बघतो आणि आनंदाने म्हणत जातो की आई तू म्हणालीस तसं होणार, आपल्या घराचं गोकुळ होणार, गोकुळ. तेव्हा ईश्वरी विचार करते, मला काहीच कळत नाही, या रिपोर्टमुळे घराचं गोकुळ कसं काय होईल.
काय झालं आहे नेमकं, असं म्हणून ईश्वरी आता स्वतःच विचारांमध्ये असते की मामाला नेमकं काय म्हणायचं आहे. आता हे रिपोर्ट नेमके कसते असतील, ईश्वरीच्या बाबतीत नेमकं पुढे काय आनंदाची वार्ता मिळणार आहे, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.